नमस्कार. माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण उपवासासाठी केळीचे चिप्स घरी बनवणार आहोत. अगदी बाहेर बाजारात मिळतात तसेच कुरकुरीत, किती वेळ जरी आपण घरी ठेवले तरी नरम न पडणारे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी या ठिकाणी आधी कच्ची केळी घेतलेली आहे. त्यांना छान चिरून सोलून घ्यायची आहे. तुम्ही हाताने पण सोलू शकतात, नसल्यास तुम्ही सोलरने सोलू शकतात. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सोलून घ्यायचं आहे. नंतर एका कढाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे. बाजूलाच एका वाटीमध्ये थोडं मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जास्त नाही, एक 2 ते 3 पोहे खाण्याचे चमचे भरून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एक केळं मी या ठिकाणी त्याचे चिप्स पाडून घेतलेले आहे कढाईमध्ये आणि ते 1 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये आपण मीठ मिक्स घालून घेतलेलं पाणी हे 1 चमचा भरून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचं पाणी घालताना ते जरा सांभाळून घालावं, कारण आपलं तेल खूप तापलेलं असतं आणि आपण त्यामध्ये पाणी घालणार असतो. त्याने ते असं तडतडून अंगावर उडल्याची भीती असते. मिठाचं पाणी घातल्यानंतर 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि हळूहळू त्यातले जे काही बबल्स असतात ते कमी होतात. त्या स्टेजला ते चिप्स काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने मी अजून लांब आकाराचे चिप्स तळून घेतलेले आहे. तुम्हाला आवडेल त्या शेपचे तुम्ही तळून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता आपले चिप्स खूप कुरकुरीत असे झालेले आहेत. चिप्सची थिकनेस थोडी बारीक आहे. तुमचं जर ॲडजस्टेबल असलं तर तुम्ही त्याची थिकनेस थोडी जाड करून घेऊ शकता. ते पण खूप छान लागतात. या ठिकाणी आपले चिप्स छान तळून झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स करू शकता. उपवासासाठी असले तर नॉर्मली मीठ आणि जर आपला उपवास नसला तर थोडी जलजिरा, तिखट घालून ते छान मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी मी प्लेन तयार केलेले आहेत. जलजिराचे, काळं मीठ, तिखट टाकून असे वेगवेगळ्या प्रकारचे मी चिप्स बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. एकदम बाहेर मिळतात तसे कुरकुरी होता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.